काही दिवसामध्ये सुरू करतील. ज्या स्पीडमध्ये त्यांचं काम झालं दिसतंय, ही शपथ आपण डायरेक्ट त्या पुलावरतीच चढतोय. मला नव्हतं माहिती. अच्छा, आपण नवीन फ्लायओव्हरच्या वरतीच चढणार आहे डायरेक्ट. त्यांनी हा नवीन रस्ता सुरू केलेला आहे. अरे वा, मला वाटलं होतं आपण खालून जाणार आहे पुलाच्या. तर मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. नवीन, सॉरी मी आज थोडासा डाऊन आहे, तब्येत बरी नव्हती म्हणून उशिरा येतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला अपडेट देतो. आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेच्या राजापूर शहराच्या नवीन पुलावरती, जो आत्ता नुकताच सुरू झालेला आहे. यापूर्वी याचं काम चालू होतं. मागच्या वर्षी आम्ही आलो होतो त्यावेळी खालून जावं लागायचं. तर हा एक पूल आणि नंतर नदीवरचा पूल जो आहे तोही मला वाटतं सुरू केला आहे त्यांनी. आणि खूप चांगली गोष्ट आहे, कारण की राजापूरची गंगा परत आलेली आहे. 75 दिवसानंतर परत गंगामाई राजापूरमध्ये प्रकट झालेली आहे. आणि त्यामुळे भाविकांसाठी खूप चांगली संधी आहे की हायवेने येऊन ते पटापट दर्शन होऊ शकते. हे राजापूरचं जुनं एसटी स्टँड जे आता तुम्ही बघितलं ते. आणि आत्ता आपण राजापूरवरून थेट चाललेलो आहे आपल्या गावी हिरलोकला. आणि मग तिथून आपण तिथे माझी मावशी आहे, तिच्याकडे एक दिवस थांबून मग आम्ही मालवणला आमच्या घरी जाणार आहोत. तर तुम्ही माझ्या बरोबर राहा. हा अजून रस्ता तुम्ही बघू शकता इथे, हा जातो आहे त्या नदीच्या पुलावरती. हा अजून पूर्णपणे सुरू झालेला दिसत नाही, इथे काम चालू आहे. नंतर मग इथे गाड्या डावीकडे वळून लेफ्ट मारून जाणार. ही राजापूरची ही बाजारपेठ आपल्याला लागणार नाही. हा जुना मुंबई गोवा हायवेचा रस्ता. आणि इथून आता आपल्याला अपडेट देतोय की काम किती चालू आहे तुम्हाला दिसेल. राजापूरच्या फ्लायओव्हरचा हा नवीन रस्ता, त्या नदीवरती सगळ्यात जास्ती अरुंद ब्रिज आहे ना, त्याच्या बाजूला पॅरलल त्यांनी नवीन ब्रिज बांधलेला आहे. आणि इथे एक मला वाटतं सगळ्यात मोठी टनेल आहे की मोठा फ्लायओव्हर आहे. बहुतेक हा काही दिवसामध्ये सुरू करतील. ज्या स्पीडमध्ये त्यांचं काम झालं दिसतंय, ही शपथ आपण डायरेक्ट त्या पुलावरतीच चढतोय. मला नव्हतं माहिती. अच्छा, आपण नवीन फ्लायओव्हरच्या वरतीच चढणार आहे डायरेक्ट. त्यांनी हा नवीन रस्ता सुरू केलेला आहे. अरे वा, मला वाटलं होतं आपण खालून जाणार आहे पुलाच्या. येस, राजापूरचा दोन्ही ब्रिज राजापूरचे सुरू झालेले आहेत. इथे स्पीड ब्रेकर का टाकलाय मला कळलं. एक्साइटमेंटमध्ये मी स्पीडमध्ये निघालो आणि स्पीड ब्रेकरवरती दमकन उडवली गाडी. असो, सो आत्ता तुम्हाला दर्शन होत आहे एक्सक्लुझिव्हली आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये राजापूरचा नवीन फ्लायओव्हर. तुमच्या आठवणी असतील तशा माझ्या पण आठवणी आहेत. हा फ्लायओव्हर खूप लहान होता, अरुंद होता. तो त्या बाजूला आता खाली दिसायचा नाही कदाचित.
आणि हा नवीन फ्लायओव्हर आहे. याच्यावरून आता आपण जातोय. एक अपघात पण झालेला आहे गाडीचा, पण त्यांना माहिती नसेल ते घुसले मध्ये. अच्छा, हा नवीन फ्लायओव्हर, नवीन रस्ता संपूर्णपणे, आणि तो जुना रस्ता, त्याला हा रस्ता कनेक्ट होतोय. व्हेरी गुड, खूप छान इम्प्रूव्हमेंट. Slight left. हायवेला, एक्सप्रेस हायवेला स्पीड ब्रेकर कोण बांधतात हेच मला कळत नाही. स्पीड ब्रेकर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे राजापूरच्या गंगेचं तीर्थक्षेत्र हे जायला हा रस्ता आहे. तर मित्रांनो, मजल दर मजल करत करत आपण एकदम शांतपणे आता खारेपाटण पर्यंत पोहोचलेलो. खारेपाटणला ऐतिहासिक महत्व आहे, मला माहिती असेल. खारेपाटण या गावामध्ये काही काळ पांडवांचं वास्तव्य होतं. इकडे खूप पांडवकालीन मंदिर आहेत, लेणी आहेत, आणि पूर्वी म्हणजे इंग्रजांच्या काळात इथे गलबतं यायची. ती ज्या नदीमधून गलबतं यायची मुंबईवरून, गुजरातवरून, कलकत्त्यावरून, ती ही खारेपाटणची नदी, आणि हा त्या नदीवरचा ब्रिज. आता आपण खारेपाटणच्या ब्रिजवरती आहोत. आणि ही नदी, हे ॲक्च्युली माझ्या आत्याचं गाव आहे. आता नदीला थोडं पाणी कमी असेल इथे. तर मी ड्रायव्हिंग करतोय ना, तर कॅमेरामॅन आपला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय माझी मोठी लेक.